आज पहिली सगळ्यांक गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा. तसेच आज ही प्रेस आपयल्या त्या पत्रकारांचे हांव स्वागत करता. खरें म्हणजे एक दोन तीन मुद्दे एकदम मुख्य पेडण्याच्या संदर्भात आसात म्हणून ही आज पत्रकार परिषद घेतला. पहिलो मुद्दो आसा आमची जी म्युनिसिपालिटी नवीन बिल्डिंग आसा ही आमी फक्त पळयत आसात, नजर फक्त आमची वयता. केन्ना तेचें इनॉग्रेशन जातलें तें खबर ना. पण एक वायट कितें दिसता, म्युनिसिपालिटी बिल्डिंग रेडी आसा, खरें म्हणजे ती पोझिशन जावन खंय ते रहदारी लोकांचो उदारनिर्वाह जावंक जाय आसलो. सगळ्यात म्हत्वाचें म्हणजे जे आमचे जे गाडे आसात ऑलरेडी तांकां प्रॉब्लेम आसा तेंचो उदारनिर्वाह जाण्यासाठी खरी म्हणजे म्युनिसिपालिटी बिल्डिंग जाता तितले इमिजिएटली ओपनिंग जावची ही माझी आग्रही मागणी आसा. स्पेशली म्युनिसिपालिटी डिपार्टमेंटाक म्हणजे आणि तशेंच त्यांच्या मिनिस्टराक. आता दुसरो त्याच्यातच मुद्दो येता एक म्हणजे जेन्ना सध्या कदंबा बस स्टँडाचेर जेन्ना म्युनिसिपालिटी ऑपरेट जाता म्हणजे डेफिनेटली तांकां ते दर म्हयन्याक भाडें हे दितातच आसतले. ज्या म्युनिसिपालिटीक आपल्या वर्करांक पयशे दिवपाक नासता तांकां 2-2, 3-3 म्हयन्यांनी जेन्ना सॅलरी दिता ते इतले पयशे वाया जावचे शिवाय हेचे भाड्याचे एटलिस्ट त्या म्युनिसिपालिटीच्या वर्करांक तरी टायम टू टायम पयशे मेळटले असले. सो कित्याक इतले डिले करता? सो म्हाका ह्याच्यात खरें म्हणजे आमदारान लक्ष घालपाची गरज असली आणि जाता तितले बेगिना, कारण त्याच्यामुळे उदारनिर्वाह सगळ्यांचो जातलो आसलो बरेचशे. कारण ते गाळे जे अजूनही वाट पळयतात केन्ना भितर वयतले. सो म्हाका आशा आसा हे फावटी आमचो सीएम हेचेर लक्ष घालतलो. दुसरो असोच एक महत्वाचो मुद्दो आसा आमच्या म्युनिसिपालिटी एरियेंतली. आमच्या कडेन एक गार्डन आसा म्युनिसिपालिटीन. खरें म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे धन्यवाद म्हणपाक जाय कित्याक तेंच्यांनी एक बरें गार्डन सजयलां, पण बरें करून दवरलां, सुशोभीकरण सगळें जालां, खूब फावटी तेचें जायत गेलां आणि सादारण आतां लास्ट फेब्रुवारीन तें कंप्लीट जालें, थंय ताळे लायला. हे गार्डन आमकां लोकांक पेडणेकरांक फक्त पळोवपाकच साठी आसा काय ते वापरण्यात येवपाक जाय? कारण आमची भुरगीं जे जाणटे किंवा अशे ते बसून ते गार्डनान एन्जॉय करतले आसले, मातसो टायमपास करतले आसले, त्याच्यासाठी आसा? हेचे उत्तर हे फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या मनशांनी दिवचे. आणि जर हे आमदाराच्या नजरेक येवचेच ना कित्याक तो खंय आहा तो ताकाच खबर आसा. म्हणजे सगळे आमचे मामलेदार, कलेक्टर, बाकीचे जे आसात PWD सगळे ऑफिसीस एकी कडेन येता, आनंदाची गोष्ट आसा, खंय तरी जावचीच बिल्डिंग. पण थंय एक पळयलें कितें ज्या एरियेत ते गेले एक तर ती एरिया म्युनिसिपालिटीची आसा. तशी पळोवंक गेल्यार ही म्युनिसिपालिटी आसा म्हणजे म्युनिसिपालिटीचे कावन्सिलर ते हेका इन्स्पेक्शनाक तर आसूंक जाय आसलेले, ते म्हाका खंयच दिसूंक ना. एक सुद्दां कावन्सिलर दिवना, पण नगराध्यक्ष मात्र थंय दिसलो. जेन्ना ज्या एरियाची डेव्हलपमेंट करतात कितें करतात त्या लोकांची मत घेतल्या शिवायच इन्स्पेक्शन जावं शकता काय? आणि माझो प्रश्न असा ते गव्हर्नमेंट ऑफिसर सुद्धा तुम्ही जे इन्स्पेक्शनाक गेले फक्त तुमकां आमदारान सांगले म्हणून गेले हेका अर्थ आसा काय? कितें आमदार आमच्या काय कळना अडाणी हांव सदां सांगत असता, तुम्ही तरी ताका सांगा बाबा ते कावन्सिलर अशें आपण इन्स्पेक्शन करू शकना म्हणून. तुम्ही तरी असे कित्याक वाहून जातात? जे कितें करतात ते चुकीचे करतात हे म्हाका दाखोवपाचें आसा. आणि ह्या हितूर आमच्या पेडण्याच्या जे म्युनिसिपालिटीचे जे रहिवासी असतात, जे कावन्सिलर असतात त्याचो अपमान केलेलो आसा. हांव त्याच्या संदर्भात आमदाराचो निषेध करता आणि त्या अधिकाऱ्यांचो निषेध करता. अशें परत केन्नाच घडूंक जायना. खरें म्हणजे हे दुर्दैवी गोष्ट आसा. तुमकां एडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग काडपाक जाय काडात, पण सगळ्या कावन्सिलरांक सगळ्यांक घेवन एक हांवें आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेन्ना आमदार केन्ना उलोवपाक जाय तो उलयत ना. इन्स्पेक्शनाक तो सदांच फुडें आसता. जर इन्स्पेक्शनाक जर तूं फुडें आसता पण बातमी दितना कितें प्रेस घेतना तुका कावन्सिलर लागतात आणि असल्या गोष्टीक लागनात. हेची दखल घेवची आणि म्हाका एक सांगपाचें आसा कन्सर्न डिपार्टमेंट आणि आमच्या सीएमान हेचेर लक्ष घालचे. जे कितेंची लुडबूड चालू आसा डायरेक्टली इंटरेक्शन जे एक तरेची ती बंद जावची हीच म्हाजी एक इच्छा आसा. इनॉग्रेशन करपाची आणि फुडली मार्केट आहा. आयज मार्केटात घेतलो परिस्थिती इतकी गंभीर आहा की कोण नुस्त्याक घेतलो जाल्यार कंटाळटो म्हणून ती अधिकारान मगे ती एक्झिस्टिंग बिल्डिंग कर फुडली. हेच्या कडल्यान आनी हेकाच आसत फक्त एक नगरसेवक नगराध्यक्ष आहा, दुसरे बाकीचे कावन्सिलर कोण ना ताका, आणि 9 कावन्सिलर आहात. प्रॉपर्टी म्युनिसिपल एरियाची
आणि त्या भायर जे वोटर्स आहा ना तांकां हय गरज काय आहा घेतल्याक बरोबर आहा. इतर ते महेश परब बी ते कोण अशे आसत दिसतात पण तांकांची गरजच ना. दुसरी गोष्ट आमदारान हे इतक्या करता कित्याक आतां मदलो तो एमईआर रोड जाता त्या रोडाक एमईआर रोड जाता त्या रोडाक मेन म्हणजे आता ती शॉपां आहात दुकानां पयलींची पोर्तुगीज पासून ते तो रोड गेलो जाल्यार ते शॉपवाले खंय वयतले ह्याच्या गंभीर लक्ष दी. तो बायपास रोड एक्वायर केला 10-7 10-6 असे त्या हेतून गेला आणि पटेलाचे गिरणीकडे भायर पडला थंयसून तो आधी मेन रोडाक हात घालतो मगे हेका हात घाल कित्याक डेव्हलप जाल्यार डेव्हलप जातलो कसो. म्हणून इतकीच रिक्वेस्ट करते मी आल्लेकाराक आमदाराक की पयलीं हे बाजारपेठेचो सॉल्व कर विशय. जी ॲडमिनिस्ट्रेशन जी बिल्डिंग आसा पळय तेचेर खरो तर त्या जागेचेर सबंद ताबो आसा हो नगरपालिकेचो आसा आणि खरी दुर्दैवी एक हे म्हणटा पळय ती कशी तर थंयसर जो लागणारो जो कावन्सिलर आसा पळय हो भारतीय जनता पक्षाचो मंडळ अध्यक्ष आसा. मग हे खरें तर तेणी ह्या मंडळ अध्यक्षान ताका जाब विचारूंक जाय आसली की तुवें बाबा हे केला पळय तो आमकां विश्वासान घेवच्या आदी हे कशें केला हे तेणी खरें आयच्या घडयेक ते आमदाराक जाब विचारपाक जाय आसले पण तशें न घडता हांगासर सगळे जाण नाका जाल्ल्या त्या पद्दतीन वाहून वयतात. हांव सगळ्या कावन्सिलरां कडेन सुद्दां मागता हेचेर जेन्ना असले जेन्ना गोश्टी आसता पळय तेन्ना तुमी खरे हेचेर खरो विचार करपाची गरज आसा. आणि हे जे सबंद बाकीचे आसा गजा बाबून म्हटला की शॉपांचे बीन ह्या शॉपांक कितकीशींच वर्सां जाल्यात. ही शॉपां जी आसा पळय ही हेचेर आमच्या पेडणेकाराचो उदरनिर्वाह आहा ताका लागून हेचेर आमदारान हे गोष्टी खरे सोडोवपाची गरज आसा. त्या खातीर हे एकंदरीत सगळ्या हितून विशयान जे उलयल्या पळय आमी प्रेस कॉन्फरन्साक सरान सो हांव मुख्यमंत्र्या कडेन मागता की तेंच्यांनी ह्या सबंद गोष्टीचेर एकंदरीत लक्ष घालचो आणि आमचे पेडण्याचे नेतृत्व आहा हे तेंच्यांनी फुडें वचचें कित्याक हो आमदार जो आसा हो काय कामाचो ना अशें हे सगळें एकंदरीत दिसून येता.